म्हणजे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचं गाव. मात्र याच परळीतल्या गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. परळीत गेल्या वर्षभरात शहर आणि परिसरामध्ये 109 मृतदेह आढळून आलेत. म्हणजे दर 3 दिवसांनी एक मृतदेह परळीत सापडतोय. परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेखही चिंताजनक आहे. राख माफियांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोप केला जातोय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा पर्दाफाश झालाय आणि त्यातच परळीतून अशी धक्कादायक आकडेवारी आता समोर येते. दर 3 दिवसांनी परळीत एक मृतदेह सापडतोय. आणि यानंतर बातमी धनंजय मुंडेंच्या मामींनी त्यांच्यावरती केलेल्या गंभीर आरोपांची आहे. सारंगी महाजन म्हणजे धनंजय मुंडेंच्या मामी यांनीच धनंजय मुंडेंवरती आरोप केलेत आणि हे आरोप गोविंद मुंडे यांनी फेटाळून लावलेत. जमिनीचा व्यवहार हा सारंगीताईंच्या संगतीनेच झाल्याचा खुलासा गोविंद मुंडेंनी केलाय. सारंगी महाजनांची जमीन गोविंद मुंडेंनी खरेदी केली आहे. धनंजय मुंडेंनी जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला होता. धनंजय मुंडे साहेबांचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे. सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत. सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार 2 वर्षापूर्वी झालेला आहे. त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा कुठलाही संबंध नाही. हा व्यवहार 2 वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व मुंडे कुटुंबियाची बदनामी करू नये. एकंदरीतच बीड प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावरती आरोपांची सरबत्तीच होत असताना दिसतीये, तर दुसरीकडे खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड संदर्भातही नवे खुलासे होत आहेत. वाल्मिक कराडवरती 14 गुन्हे दाखल झाले, तरीही तो परळीतल्या लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष आहे. विशेष म्हणजेच तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरूनच ही नियुक्ती झाली होती. मात्र ज्या कराडवरती गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष बनवलाच कसा, असा प्रश्न आता विचारला जातोय. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचाही वाल्मिक कराड हा सदस्य आहे. तर यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या कंपन्या आणि जमिनी एकत्रच असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. त्यांनी कंपनीची बॅलन्स शीटच ट्विट केली आहे आणि अनेक मोठे दावे केले. यासोबतच अजून बरेच खुलासे होतील असा इशारा सुद्धा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलाय. नेमकं त्यांनी काय दावे केलेत आपण सविस्तर पाहूयात. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीत राजश्री धनंजय मुंडे या संचालक आहेत आणि याच कंपनीच्या रिटेलेड पार्टीत वाल्मिक कराडचं नाव आहे. 2022 मध्ये कंपनीचा नफा 12 कोटी 27 लाख इतका होता. कंपनीने 2022 मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली होती असंही त्या म्हणाल्या. इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय ॲश ही कंपनी ट्रान्सपोर्ट करते. कराड मुंडे यांच्या जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय ॲश वाहतूक एकत्र असल्याचा दावाच दमानी यांनी केलाय. आणि इतकंच नाही तर अनेक नवे खुलासे होतील असा इशाराही दमानी यांनी दिलाय. आणि आता बातमी आहे अजित पवारांसंदर्भात. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 1.25 तास चर्चा झाली. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अजित पवार यांच्यावरती टीका होतीये, त्यांच्या पक्षावर सुद्धा टीका होतीये आणि याच पार्श्वभूमीवरती ही भेट घेतल्याची माहिती मिळतेय. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहे आणि अशातच अजित पवार यांनी राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे पालकमंत्रीपदाबाबत सुद्धा शहा आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. नेमका अजित पवार आणि अमित शहा यांच्यात काय चर्चा झाली, तर शहा आणि पवारांमध्ये बीड प्रकरणावरती चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून अजित पवार गटावरती सातत्यानं टीका होतीये आणि त्याच संदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय. दुसरं म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुद्धा विरोधक
आग्रही आहेत त्यावरून सुद्धा चर्चा झाली. तिसरं म्हणजे पालकमंत्री पदाचा अद्यापही तिढा सुटलेला नाहीये आणि या संदर्भातही शहाशी अजित पवारांनी चर्चा केली. आणि शेवटचं म्हणजे राज्यातील एकंदरीतच राजकीय परिस्थितीवरती या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. या सविस्तर राजकीय बातम्यांनंतर आता इतरही राजकीय बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. पंतप्रधान मोदींनी तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीवरती शोक व्यक्त केलाय. आंध्र सरकारकडून जखमींना आवश्यक ती मदत केली जाईल असंही मोदी म्हणालेत. 10 जानेवारीला भाजप घर चलो मोहीम राबवणार आहे. पक्षाला पाठिंबा देणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी नोंदणी केली आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम आखली आहे. भाजपनं नोंदणीसाठी मोबाईल नंबर सुद्धा जारी केलाय. मिस्ड कॉल देऊन ही डिजिटल सदस्य नोंदणी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 11 जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा 2 बैठका घेणार आहेत. एक बैठक जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसह होणार आहे तर दुसरी बैठक आमदार आणि मंत्र्यांसह असेल. यावेळी नड्डा महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपनं महाविजय 3.0 आखलंय. शिर्डीत रविवारी एकदिवसीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला राज्यभरातील 15,000 प्रतिनिधी उपस्थित राहतील, ज्यांना प्रत्येकी 250 सदस्यांची नोंदणी करावी लागेल. अमित शहा समारोपीय सत्राला संबोधित करतील. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी चेंगराचेंगरीच्या घटनेवरती शोक व्यक्त केलाय. आज ते तिरुपतीला जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. सांगलीत स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी खास अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. तब्बल 2000 यात्रेकरू देवदर्शनासाठी निघालेत. यात्रेचे हे 7वं वर्ष आहे. शाकंभरी नवरात्र महोत्सवासाठीच तुळजाभवानी मातेची गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढली आहे. दरम्यान मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम 14 जानेवारीपर्यंत पार पडणार आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती असणाऱ्या श्री क्षेत्र बहिरम इथे बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. तब्बल 1.25 महिना चालणाऱ्या या यात्रेच्या सुरुवातीलाच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. यवतमाळ शहरात मालमत्ता धारकांकडे थकीत असलेल्या 15 कोटींचा कर वसूल करण्यासाठी नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवरती आलंय. 1 लाखापेक्षा अधिक थकीत असलेल्या 400 मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. 31 मार्च पूर्वी कर वसुलीचं उद्दिष्ट गाठण्याची नगर परिषदेची धावाधाव सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यात 13 शाळा अनधिकृत असल्यानं प्रवेश तातडीनं बंद करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले. शाळा सुरू केल्यास कारवाई होणार असल्याचा प्रशासनाचा इशारा आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं पालकांचं नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. पुण्यातील उंडरीत भरधाव ट्रकच्या धडकेनं महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टर प्रणाली तन्मय दाते असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला 34 वर्षांची होती. ट्रक चालकाला CCTVच्या आधारे शोधून अटक करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविकांची रीघ लागली आहे. अशातच हिंदू धर्माची आवड असलेली आणि भगवान शिवाची भक्त असलेली एक फ्रेंच महिला कुंभमेळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल झाली आहे. तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झालाय तर 40हून अधिक भाविक जखमी झालेत. तिरुपती मंदिरातील वैकुंठद्वार तिकीट काउंटरवरती टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली आणि याच वेळी चेंगराचेंगरी झाली. आणि आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाबतीत. तर या गटाच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. अजित पवार गटात जाण्यावरून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कानच टोचलेत.
कोणाला तिकडे जायचं त्यांनी जरूर जा. बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे पुष्पगुच्छ देऊन आलेत अशा कानपिचक्याच जयंत पाटलांनी दिल्यात. यानंतर पुन्हा एकदा टॉप 50च्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरती सुशोभीकरणासाठी लावलेली झाडं पाण्याअभावी वाळली आहेत. झाडांची योग्य देखभाल न झाल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय. झाडं वाचवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करतायत. तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा करण्यात आली. यावेळी तुळजाभवानी मातेला शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आलं. धार्मिक मान्यतेनुसार भगवान सूर्यनारायणांनी देवी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला आणि त्याच प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा मांडली जाते. रत्नागिरीत एका बांगलादेशीला कोकणची सिटिझनशिप दिली गेली आहे. बांगलादेशी नागरिक मोहम्मद इद्रिस इसाक शेख याला रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीकडून जन्मदाखला देण्यात आला. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे. नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं. लाडकी बहीण योजनेचं काम केल्यानंतर पैसे न मिळाल्यानं अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू राहणार असा इशाराच अंगणवाडी सेविकांनी दिलाय. नागपूर पोलिसांनी कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवरती रोड रोलर चालवलाय. असं सायलेन्सर बसवलेल्या 41 वाहन चालकांवरती कारवाई करत कर्कश सायलेन्सर नष्ट केले गेले. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. लाखो मुंबईकरांना गंडा घालून टोरेस कंपनीनं आपला गाशा गुंडाळला. मात्र या घोटाळ्यात किती मुंबईकरांची फसवणूक झालेली आहे, याबरोबरच या घोटाळ्याचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन काय आहे या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट पाहूयात. टोरेसचा 3 लाख मुंबईकरांना गंडा. मुंबईकरांच्या हजारो कोटींवर टोरेसचा डल्ला. मास्टरमाइंड युक्रेनचा, आरोपी रशियाचे. दोन 2025 मधील सर्वात मोठा घोटाळा मुंबईत घडला आहे. झटपट श्रीमंत होण्याचा आमिष दाखवून टोरेस कंपनीने तब्बल 3 लाख मुंबईकरांना गंडा घातल्याचं समोर आलंय. तर फसवणुकीचा आकडा तब्बल 8 ते 10 हजार कोटींच्या घरात असण्याचा अंदाज आहे. मात्र फसवणुकीचं बिंग फुटताच विदेशात पळण्याच्या तयारीत असलेल्या कंपनीच्या 3 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तर 2 आरोपींविरोधात लुकआउट नोटीस जारी केली. एवढंच नाही तर टोरेस घोटाळ्याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील समोर आलंय. ते नेमकं काय आहे ते पाहूया. टोरेसची मूळ कंपनी हन प्रायव्हेट लिमिटेड आहे. टोरेस ज्वेलरच्या नावानं 3 लाख मुंबईकरांना गंडा. संस्थापक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेंकोचं युक्रेनमध्ये पलायन. मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख आणि सीए अभिषेक गुप्ता फरार. उझबेकिस्तानची रहिवासी तानिया कासातोवा, रशियाची स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना गणेश कुमार आणि संचालक सर्वेश सुर्वेला पोलिसांनी अटक केली. टोरेसनं मुंबईकरांना गंडा घातल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. तर टोरेसच्या संस्थापक सीओ आणि सीएच्या पोलीस कधी मुसक्या आवळणार, याबरोबरच मुंबईकरांना कधी न्याय मिळणार याकडे लक्ष लागले. मयूर राणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.